हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या नवीन चॅप्टरला, दॅट इज चॅप्टर 6 बायो मॉलिक्युल्स. ओके, सो हा आहे 11th क्लासचा चॅप्टर 6 विच इज फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड. ओके, सो लेट्स बिगिन विथ आवर व्हिडिओ. सो इथे मी बायो मॉलिक्युलचा अर्थ दाखवलेला आहे. सो फर्स्ट, बायो म्हणजेच काय, तर आपण बायोला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. ओके, कारण काय, तर बायोलॉजी ज्यावेळेला आपण स्टडी करत असतो त्यावेळेला आपण सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दलची स्टडी करत असतो. सो बायोचा अर्थ काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि मॉलिक्युल्स म्हणजेच काय, तर आपण ह्याला केमिकल एलिमेंट्स म्हणू शकतो. मॉलिक्यूल काय असतात, केमिकल्सच असतात की नाही, आणि ते वेगवेगळे केमिकल्स किंवा मल्टिपल केमिकल्स एकत्र येतात आणि एक मॉलिक्यूल तयार होतो. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन मॉलिक्यूल एक हायड्रोजन मॉलिक्यूलपासून बनलेला असतो. आणि जर आपण वॉटर बघितला तर वॉटर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मॉलिक्युल्सपासून तयार झालेला आहे. सो बेसिकली मॉलिक्यूल म्हणजेच काय, तर केमिकल एलिमेंट्स आहेत हे सगळे. ओके, सो बायोमॉलिक्युल्स म्हणजेच काय, तर ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे जे काही केमिकल एलिमेंट्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्युल्स. ओके, अंडरस्टँडिंग द बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. सो ह्या अर्थवरती जी काही लाईफ फॉर्म आहेत, म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते कसे काय ग्रो होत आहेत, कसे काय ते वॉक करतात, कसे काय ते फूड खातात, त्यांच्या आतमध्ये ज्या काही प्रोसेस चालू असतात त्या कशा चालू असतात ते आज आपण ह्या लेसनमधून शिकणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिलं सेल्स. आता तुम्हाला माहिती आहे, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असू दे त्याच्यामध्ये सेल प्रेझेंट असतात. त्यामुळे आपण सेलला काय म्हणतो, सेल्स आर बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ अ लिव्हिंग बॉडी. सेल कशापासून बनलेले आहेत, सो सेल्स आर मेड अप ऑफ बायोमॉलिक्युल्स. आता सेल कशापासून बनलेले आहेत त्यांनी सांगितलंय, बायोमॉलिक्युल्स पासून. म्हणजेच काय, तर या सेलच्या आतमध्ये काय असतात, सगळे केमिकल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ओके, आणि हे बायोमॉलिक्युल्स काय करत असतात, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही फंक्शन्स चालू आहेत, जसं की ग्रोथ आहे, त्यानंतर डायजेशन आहे, हे सगळं कोणामुळे फंक्शन्स चालू असतात, तर ह्या बायोमॉलिक्युल्समुळे सुरू असतात. ओके, आता आपण पुढे पुढे अजून भरपूर डीपमध्ये शिकणार आहोत. हे इथे ओव्हरव्ह्यू तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते. ओके, सो बेसिकली बायोमॉलिक्युल्स म्हणजेच काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जे काही केमिकल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. आता हे केमिकल एलिमेंट्स कुठे प्रेझेंट असतात, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट आता आपण जरा रिकॉल करूया. हे आपण आधी शिकलोय बट तरी सुद्धा आपण थोडं रिकॉल करूया. व्हॉट इज सेल. आता सेल काय आहे, तर सेल इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. मी मगाशीच सांगितलं, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे, अगदी तो छोटाच्या छोटा युनिसेल्युलरवाला असू दे किंवा मल्टीसेल्युलरवाला असू दे, ह्याच्यामध्ये सेल हे प्रेझेंट असतातच. विदाऊट सेल लाईफ इम्पॉसिबल आहे. ओके, सो सेलचे दोन टाईप्स येतात, एक आहे युनिसेल्युलर अँड सेकंड इज मल्टीसेल्युलर. सो युनिसेल्युलरचे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहेत, बॅक्टेरिया, यीस्ट, आणि मल्टीसेल्युलरचे एक्झाम्पल प्लांट्स, ॲनिमल्स. ओके, आता आपण बघूया कंपोनंट्स ऑफ सेल. आता इथे डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बायोमॉलिक्युल्स ऑफ सेल आणि कंपोनंट्स ऑफ सेल हे दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत. ओके, आणि त्याला मिक्सचर करायचं नाही आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचे. प्रत्येक सेलमध्ये कंपोनंट्स असतात. आता कंपोनंट्स म्हणजेच काय, तर त्याचे अवयव असतात, ऑर्गनल्स ज्याला आपण म्हणतो, सेल ऑर्गनल्स. ओके, हे आपण आधी शिकलेलो आहोत. सो कुठले कुठले कंपोनंट्स असतात, सेल मेम्ब्रेन असतं, सेल वॉल असते, त्यानंतर सायटोप्लाझम असतं, न्यूक्लियस असतं, सेल ऑर्गनल्स आहेत. सेल ऑर्गनल्स म्हणजेच काय, तर सेलच्या आतमध्ये जे काही ऑर्गन्स प्रेझेंट आहेत त्याला आपण सेल ऑर्गनल्स म्हणतो. त्यानंतर गॉल्गी ॲपरेटर्स आहेत. सो हे सगळे काय झाले, सेलचे कंपोनंट्स झाले. ओके, सो आता ह्या कंपोनंट्सचं काम काय आहे ते बघूया, म्हणजे प्रत्येक कंपोनंट काय वेगवेगळं काम करतं ते आपण बघूया. सो रोल ऑफ इच कंपोनंट. सेल मेम्ब्रेन काय करतं, कंट्रोल्स एंट्री एक्झिट ऑफ मटेरियल्स. आता सो सेल मेम्ब्रेन काय करतोय, तर ह्या सेलच्या आतमध्ये जे काही केमिकल्स जाणार आहेत ते, आणि ह्या सेलच्या आतमधून जे काही केमिकल्स बाहेर येणार आहेत, तर ह्याची एंट्री आणि एक्झिट जी आहे ते कोण कंट्रोल करतं, तर सेल मेम्ब्रेन कंट्रोल करत असतो. त्यानंतर सेकंड आहे सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय करतो, होल्ड्स ऑर्गनल्स. म्हणजेच काय, तर ह्या सायटोप्लाझमच्या आतमध्ये सगळे ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत, जसं की न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपरेटर्स, ER, हे सगळे कोणामध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे हे सगळं कोणी पकडून ठेवलेलं आहे, तर ह्या सायटोप्लाझमने. ओके, नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसचं काम आपल्याला माहिती आहे, कंट्रोल सेल ॲक्टिव्हिटीज. सेलमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात किंवा होत असतात ते सगळं कोण कंट्रोल करतं, न्यूक्लियस कंट्रोल करतो. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये अजून काय असतं, DNA स्टोअर केलेला असतो. ओके,
त्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो, ओके, कारण तिथे एनर्जी स्टोअर केली जाते. ER ट्रान्सपोर्ट्स प्रोटीन्स अँड लिपिड्स. ERचं काम काय असतं, जे काही प्रोटीन्स आणि लिपिड्स तयार झालेले असतात त्यांचे ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतात, ओके. त्यानंतर गॉल्गी ॲपरेटर्स काय करतात, हे जे प्रोटीन्स आणि लिपिड्स तयार झालेत त्याला पॅक करतात आणि सिक्रीट करतात, ओके, तयार करायचं काम करतात. रायबोझोम्स काय करतात, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन्स तयार करतात. हे आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन 10th स्टँडर्ड फर्स्ट लेसन ह्याच्यामध्ये शिकलेलो आहोत, ओके. सो नेक्स्ट लायझोझोम्स. लायझोझोम्स काय करतात, वेस्ट मटेरियल जे काही प्रोड्यूस होतात सेलमध्ये त्याचं डायजेशन करायचं काम किंवा त्याला बाहेर फेकायचं काम हे कोण करत असतात, लायझोझोम करत असतात. नेक्स्ट इज क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय करतात, फोटोसिंथेसिस इन प्लांट. आता आपल्याला माहिती आहे क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोफिल. सो क्लोरोफिलचं काम काय आहे, फोटोसिंथेसिस करणं, ओके. आता मी मगाशी सांगितलं हे जे कंपोनंट्स आपण बघितले हे काय आहेत, सेलचे कंपोनंट्स आहेत. आणि बायोमॉलिक्युल्स जे आहेत सेलचे ते वेगळे असतात. ते काय असतात तर केमिकल एलिमेंट्स आहेत. ते आपण आता पुढे शिकणार आहोत, ओके. सो व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स, तर प्रोटोप्लाझम इन सेल कंटेन्स केमिकल कंपाऊंड्स कॉल्ड बायोमॉलिक्युल्स. आता इथे डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये मी दाखवले बघा, सेलच्या आतमध्ये जे काही प्रेझेंट आहे मग ते बायोमॉलिक्युल्स असू देत किंवा कंपोनंट्स असू देत, मग त्या सगळ्याला मिळून काय म्हणतात तर प्रोटोप्लाझम म्हणतात, ओके. सो हे प्रोटोप्लाझममध्ये जे बायोमॉलिक्युल्स आहेत म्हणजेच केमिकल कंपाऊंड्स आहेत त्यालाच आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो, ओके. आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स एक्सेट्रा, ओके. सो तुम्हाला सेलचे कंपोनंट्स वेगळे आहेत हे समजलेलं आहे आणि सेलच्या आतमध्ये बायोमॉलिक्युल्स वेगळे आहेत हे समजलेलं आहे, ओके. सो बायोमॉलिक्युल्स काय काय आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड एक्सेट्रा. आता आपण बघूया व्हॉट इज बायोकेमिस्ट्री, द सायन्स बिहाइंड लाईफ. आता बायोकेमिस्ट्री म्हणजेच काय, तर जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्याचा ज्यावेळेला अभ्यास केला जातो त्यावेळेला त्या अभ्यासाला काय म्हणतात तर बायोकेमिस्ट्री. म्हणजेच काय तर बायोकेमिस्ट्री स्टडीज केमिकल रिॲक्शन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन्स होत असतात तर त्या स्टडीला आपण काय म्हणतो बायोकेमिस्ट्री. आता केमिकल रिॲक्शन्स कोण घडवून आणत असतं तर बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स काय आहेत, केमिकल एलिमेंट्स आहेत. आता इथे जर तुम्हाला सिम्पल भाषेत एक्सप्लेन करायचं झालं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया ट्रीचं. ज्या वेळेला आपण सीड प्लांट करतो त्यावेळेला ती सीड हळूहळू ग्रो होत जाते. म्हणजे कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे तर त्याची स्टेज हळूहळू ग्रो होत जाते, ओके. जसं की ह्युमन्समध्ये आधी छोटे बेबीज असतात त्यानंतर त्याची हळूहळू ग्रोथ होत जाते. मग ती ग्रोथ कशी होते, त्या बॉडीच्या आतमध्ये काय होत असतं किंवा त्या प्लांटच्या आतमध्ये काय होत असतं तर मल्टिपल केमिकल रिॲक्शन्स डेली होत असतात त्या लाईफच्या आतमध्ये, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये. आणि मगच त्यांची ग्रोथ होते किंवा मगच त्यांच्यामध्ये कुठलंही फंक्शन होत असतं. ते आपल्याला दिसताना कसं दिसतं, जर आपण विचार करायला गेलो तर आपण कधीच असा विचार नाही करत की एखादं प्लांट आहे तर ते ग्रो होत आहे म्हणजे ह्याच्या प्लांटच्या आतमध्ये काही केमिकल रिॲक्शन्स होत असतील. सो त्या केमिकल रिॲक्शन्सचा ज्या वेळेला अभ्यास केला जातो तर त्याला आपण काय म्हणतो बायोकेमिस्ट्री. सो त्याच्यामध्ये काय काय स्टडी केलं जातं तर हाऊ सेल कम्युनिकेट्स, त्यानंतर हाऊ सेल प्रोड्युसेस एनर्जी आणि मग हाऊ सेल एक्सप्रेस जीन्स, ओके. म्हणजेच काय तर सेलमध्ये कम्युनिकेशन होत असतं. तुम्हाला माहिती आहे जर मिमोसा प्लांटच्या एका लीफला आपण हात लावला तर त्याचे सगळे आजूबाजूचे जे काही चिकटलेले लीव्स असतात ते बंद होतात. मग ते कसे होतात तर त्याच्यामध्ये जे सेल्स आहेत त्या मिमोसा प्लांटमध्ये ते एकमेकाला सिग्नल पाठवत असतात म्हणजेच ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करत असतात. सो तो स्टडी जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो बायोकेमिस्ट्री. त्यानंतर सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शन होतं. आपल्या सेलमध्ये जो DNA आहे त्या DNAमध्ये क्रोमोझोम्सच्या आतमध्ये जे जीन्स प्रेझेंट आहेत त्या जीन्सवरती भरपूर सारी इन्फॉर्मेशन असते. जसं की तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचा कलर काय असेल, त्याचे हेअर्स कसे असतील, त्यानंतर त्याला कुठला डिसीज होईल. डिसीज कसं काय तर जे इनहेरिटेड डिसीज आहेत जे आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडून जीन्स मिळालेले आहेत त्या जीन्सवरती आपले डिसीजेससुद्धा असतात, ओके. आणि हळूहळू ते आपल्याला नंतर दिसायला लागतात. सो हे कसं काय होतं ह्या सगळ्याचा स्टडी आपण करतो बायोकेमिस्ट्रीमध्ये, ओके. सो बेसिकली इथे लक्षात काय ठेवायचं आहे, बायोकेमिस्ट्री इज स्टडी ऑफ केमिकल रिॲक्शन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ओके. Next, it helps us understand molecular changes in plants, animals and
मायक्रोब्स. आता प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रोब्स ह्या सगळ्या लाईफ फॉर्ममध्ये जे काही मॉलिक्युलर चेंजेस होत असतात ते सगळ्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला ह्या बायोकेमिस्ट्रीमुळेच झालेलं आहे. ओके. केमिकल ॲनालिसिस ऑफ ऑल ऑर्गॅनिझम शोज कॉमन एलिमेंट्स लाईक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. सो हे जे सगळे एलिमेंट्स आहेत दिसत आहेत आपल्याला इथे, हे कॉमन एलिमेंट्स आहेत असे म्हटलेलं आहे. आता कोणामध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत, तर ह्या अर्थवरती जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू देत, प्लांट्स असू देत, ॲनिमल असू देत, या सगळ्यामध्ये कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हे सगळे एलिमेंट्स कॉमन असतात, म्हणजे प्रेझेंट असतातच असतात. ओके. फक्त व्हेरिएशन काय असतं ह्याच्यामध्ये, तर काही प्लांट्समध्ये ह्याचं प्रमाण कमी असेल तर ॲनिमल्समध्ये ह्याचं प्रमाण जास्त असतं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये खूपच कमी असतं. ओके. पण हे सगळे जे एलिमेंट्स इथे दिलेले आहेत ते सगळे कॉमन एलिमेंट्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. ओके. आता आपण बघूया टाईप्स ऑफ बायोमॉलिक्युल्स. सगळ्यात मेन 2 टाईप्समध्ये डिवाइड केलेलं आहे बायोमॉलिक्युल्सना. फर्स्ट इज ऑर्गॅनिक आणि सेकंड इज इनऑर्गॅनिक. आधी आपण समजून घेऊया ऑर्गॅनिक म्हणजे काय आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय. ओके. सो ऑर्गॅनिकचा अर्थ काय आहे, तर ऑर्गॅनिकमध्ये येतात DNA, शुगर, इथेनॉल, मिथेन. आता हे काय आहेत, तर ह्याच्यामध्ये ना कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड तयार झालेला असतो. सो अशा कंपाऊंड्सना आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड नसतो. ओके. म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट नसतात ह्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे काय म्हणतात ह्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंडबद्दल शिकणार आहोत. ओके. म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड्स आपल्याला बघायला मिळतील. सो ऑर्गॅनिकचे पुढे जाऊन क्लासिफिकेशन केलेलं आहे 2 टाईप्समध्ये, मॅक्रो मॉलिक्युल्स अँड मायक्रो मॉलिक्युल्स. आणि इनऑर्गॅनिकचं कंपाऊंडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे प्रायमरी एलिमेंट्स, मॅक्रो एलिमेंट्स आणि ट्रेस एलिमेंट्स. सो हे जे इनऑर्गॅनिकवाले आहेत हे आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑर्गॅनिक एलिमेंट्सबद्दलच शिकणार आहोत. ओके. ओके. सो इथे मी तुम्हाला बायोमॉलिक्युल्सची ट्री डायग्राम दाखवलेली आहे, जी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. ओके. सो जसं मी मगाशी सांगितलं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑर्गॅनिक कंपाऊंड्सबद्दलच शिकणार आहोत. सो मी इथे तुम्हाला झूम करून दाखवते. बेसिकली काय आहे, तर ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे मॅक्रो मॉलिक्युल्स आणि मायक्रो मॉलिक्युल्स. आता आपल्याला माहिती आहे की क्लासिफिकेशन ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला त्याच्या पाठीमागे काहीतरी एक बेस असतो. सो हे जे क्लासिफिकेशन आहे ते कुठल्या बेसवरती केलेलं आहे, वजनाच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. असे कंपाऊंड्स किंवा असे एलिमेंट्स ज्याचं वजन जास्त आहे त्याला मॅक्रो मॉलिक्युल्समध्ये टाकलेलं आहे, आणि ज्याचं वजन कमी आहे तर त्याला कशामध्ये टाकलेलं आहे, मायक्रो मॉलिक्युल्समध्ये. मॅक्रो आणि मायक्रोवरून लक्षात ठेवायचं, मॅक्रोचा अर्थ काय असतो, मोठं, आणि मायक्रोचा अर्थ काय असतो, छोटं. सो मायक्रो म्हणजेच काय, कमी वजनावाले एलिमेंट्स, आणि मायक्रोचा अर्थ काय, जास्त वजनावाले एलिमेंट्स. आता हे वजन कशावरून ठरतं, तर असे एलिमेंट्स ज्याचं वजन 1000 डेल्टॉन पेक्षा ज्यावेळेला जास्त वजन होतं त्यावेळेला त्या सगळ्या एलिमेंट्सना टाकलं जातं ह्या मायक्रो मॉलिक्युल्समध्ये, आणि ज्यावेळेला 1000 डेल्टॉनपेक्षा कमी वजन होतं अशा सगळ्या एलिमेंट्सना टाकलं जातं मायक्रो मॉलिक्युल्समध्ये. ओके. सो क्लासिफिकेशन कुठल्या बेसवरती झालेलं आहे, वेटच्या बेसवरती. नेक्स्ट आता आपण बघूया मॅक्रो मॉलिक्युल्सला फर्दर कसं डिवाइड केलेलं आहे. सो मॅक्रो मॉलिक्युल्सना फर्दर डिवाइड केलेलं आहे पॉलिसॅकराइड्स, पॉलिपेप्टाइड्स आणि पॉलिन्यूक्लिओटाइड्स. आता इथे ना नावावरून लक्षात ठेवायचं, सॅक्राइड्समध्ये S येतो म्हणजे इथे शुगर लक्षात ठेवायचं आहे. ओके. पेप्टाइड्समध्ये P येतो, आणि आपल्याला माहिती आहे अमिनो ॲसिड्स म्हणजेच काय, प्रोटीन्स. सो इथे पेप्टाइड्सवरून अमिनो ॲसिड्स लक्षात ठेवायचं. पॉलिन्यूक्लिओटाइड्समध्ये या न्यूक्लिओटाइड्सवरून न्यूक्लिओटाइड लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आता आपण बघूया पॉलिसॅक्राइड्स म्हणजेच काय. हे पॉलिसॅक्राइड्स ज्या वेळेला तयार होत असतात तर हे तयार होत असतात मोनोसॅक्राइड्सपासून. आता मोनोसॅक्राइड म्हणजेच काय, तर ज्या वेळेला शुगरचा एक मॉलिक्यूल असतो त्यावेळेला त्याला आपण म्हणतो मोनोसॅक्राइड्स, आणि असे मल्टिपल मोनोसॅक्राइड्स ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला आपण म्हणतो पॉलिसॅक्राइड्स. ओके.
मग आता सॅक्राइड्स म्हणजेच काय मी सांगितलं शुगर. मग आता इथे भरपूर सारे मोनोसॅक्राइड्स म्हणजेच शुगरचे भरपूर सारे मॉलिक्युल्स एकत्र आले आणि एक भरपूर मोठीच्या मोठी चेन तयार झाली. त्यावेळेला त्याला आपण काय म्हणायला लागलो, पॉलीसॅक्राइड्स. ओके. तसंच पॉलीपेप्टाइड्स कशापासून बनलेले आहेत, मल्टिपल मोनोपेप्टाइड्स, जसं की अमिनो ॲसिड. मल्टिपल अमिनो ॲसिड्स एकत्र येतात आणि एक पॉलीपेप्टाइड्सची चेन तयार होते. आता पॉली म्हणजे काय, मल्टिपल. ओके. हे जे अमिनो ॲसिड्स आहेत ते भरपूर सारे अमिनो ॲसिड आहेत. ते इमेजमध्ये मी दाखवते बघा. हे डॉट्स दिसतात तुम्हाला, हे सगळे मल्टिपल अमिनो ॲसिड्स आहेत. हे सगळे एकत्र येतात आणि बॉन्ड तयार करतात, चेन तयार करतात आणि त्यावेळेला एक नवीन पॉलीपेप्टाइडची चेन तयार होते आणि तिलाच आपण म्हणतो प्रोटीन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉलीन्यूक्लिओटाइड्स. इथे पॉलीन्यूक्लिओटाइड्स म्हणजेच काय, तर इथे इमेजमध्ये मी दाखवले बघा. भरपूर सारे न्यूक्लिओटाइड्स ज्या वेळेला एकत्र येतात, आपण 10th स्टँडर्डमध्ये शिकलोय, DNA कशापासून तयार होतो, न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात आणि हे सगळे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येऊन मग DNA आणि RNA तयार होतात. सो पॉलीन्यूक्लिओटाइड्सचं एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो, DNA आणि RNA. ओके. सो मी पुन्हा एकदा रिपीट करते. मॅक्रोमॉलिक्युल्सचे 3 टाईप्स, पॉलीसॅक्राइड्स, पॉलीपेप्टाइड्स आणि पॉलीन्यूक्लिओटाइड्स. पॉलीसॅक्राइड्स शुगरपासून बनलेले असतात. भरपूर सारे शुगरचे एलिमेंट्स एकत्र येतात आणि पॉलीसॅक्राइड्स तयार करतात. पॉलीपेप्टाइड्स भरपूर सारे अमिनो ॲसिड्स एकत्र येतात आणि पॉलीपेप्टाइड्स तयार करतात. आणि पॉलीन्यूक्लिओटाइड्स कधी तयार होतात, ज्यावेळेला भरपूर सारे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात त्यावेळेला पॉलीन्यूक्लिओटाइडची चेन तयार होते. ओके. आणि ह्याचा एक्झाम्पल काय आहे, DNA आणि RNA. ओके. सो नेक्स्ट आहे लिपिड्स. आता हे लिपिड्स कोणामध्ये येतात, तर मायक्रोमॉलिक्युल्समध्ये. म्हणजेच काय, तर ह्याचं वेट कसं आहे, या मॅक्रोमॉलिक्युलपेक्षा कमी आहे. ओके. सो लिपिड्सला पुन्हा 2 टाईप्समध्ये डिवाइड केलेलं आहे, फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल. आता ह्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते फॅटी ॲसिड्स. फॅटी म्हणजेच काय, तर ऑइल, बटर, चीज हे सगळं फॅटी ॲसिड्समध्ये येतं, हे की नाही. आणि ग्लिसरीन तुम्हाला माहिती असेल, तर आपल्याला माहिती आहे हे सगळे कसे आहेत, ऑइलचे टाईप्स आहेत. ओके. म्हणजे ऑइलसारखे असणारे टाईप्स आहेत. बेसिकली लिपिड्स काय म्हणू शकतो आपण, तर ह्या लिपिड्सना जर का आपण पाण्यामध्ये टाकलं तर ते वॉटर सोल्युबल नाही आहेत, वॉटर इनसोल्युबल आहेत. म्हणजेच काय, तर ह्या फॅटी ॲसिड्सना किंवा ग्लिसरॉलला आपण जर का पाण्यात टाकलं तर ते डिझॉल्व नाही होणार आहेत. ओके. सो बेसिकली लिपिड्सला कसं लक्षात ठेवायचं आहे, तर लिपिड्स आर वॉटर इनसोल्युबल. ओके. लिपिड्सला फर्दर डिवाइड केलेलं आहे फॅटी ॲसिड्समध्ये आणि ग्लिसरॉलमध्ये. सो फॅटी ॲसिड्समध्ये पुन्हा 2 टाईप केलेले आहेत. फर्स्ट इज सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि सेकंड इज अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. ओके. सो हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे आहेत ह्यांचं डिफरन्सिएशन कसं असतं ते आपण बघूया. सो इथे मी इमेजमध्ये दाखवते बघा तुम्हाला. इमेजमध्ये जी वरची इमेज आहे सॅच्युरेटेड लिपिड्सची म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडची, त्याच्यामध्ये जे कार्बनचे ॲटम्स आहेत आणि हायड्रोजनचे ॲटम आहेत. सो कार्बन ॲटम कुठले आहेत, ब्लॅकवाले जे दिसतात ते आहेत कार्बन ॲटम्स आणि व्हाईटवाले हायड्रोजन ॲटम्स. सो बेसिकली सॅच्युरेटेड लिपिड्स जे असतात त्याच्या आतमध्ये जे कार्बन ॲटम आहेत ह्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. ओके. दिसतंय तुम्हाला, जे ब्लॅकवाले डॉट्स आहेत ते सिंगल बॉन्डने जॉईंट झालेले आहेत. ओके. सो हे झाले सॅच्युरेटेड लिपिड्स. आणि अनसॅच्युरेटेड लिपिड्समध्ये काय होतं, तर हे जे कार्बन बॉन्ड आहेत ते डबल बॉन्डने जॉईंट असतात. ओके. म्हणजेच त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो. इथे दिसतं इमेजमध्ये तुम्हाला 2 ब्लॅकवाले जे कार्बन ॲटम्स आहेत ते प्रत्येक वेळी डबल बॉन्डने जॉईंट झालेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार झालेला आहे. ओके. सो हा डिफरन्स आहे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचा. सो सॅच्युरेटेडमध्ये एक्झाम्पल्स येतात सगळे डेअरी प्रोडक्ट्स म्हणजेच बटर, चीज. आता डेअरी प्रोडक्ट्सचे जे बॉन्ड आहेत ते कसे असणार आहे, त्याचा अर्थ त्याच्यामध्ये जो कार्बनचा बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड असणार आहे कारण ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे एक्झाम्पल येतात नट्स, सीड्स. म्हणजेच काय, तर बदाम, काजू, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स हे सगळे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये येतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे कार्बनचा तो डबल बॉन्ड आहे. ओके. सो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स काय झाले, हेल्दी फॅट्स झाले आणि सॅच्युरेटेडवाले काय झाले, अनहेल्दी फॅट्स झाले. ओके. सो लिपिड्समध्ये आपण काय शिकलो, लिपिड्सला डिवाइड केलेला आहे फॅटी ॲसिड्समध्ये आणि ग्लिसरॉलमध्ये आणि फॅटी ॲसिड्स पुन्हा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडमध्ये. ओके. आणि ह्या लिपिड्सला कसं लक्षात ठेवायचं आहे, वॉटर इनसोल्युबल. ओके. वॉटर इनसोल्युबल. नेक्स्ट आहेत आपलं सेकंडरी
मेटाबोलाइट्स. आता सेकंडरी मेटाबोलाइट्सच्या आतमध्ये जे काही येतं ते आधी आपण बघूया आणि मग मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये येतात अल्कलॉइड्स, फेनॉलिक्स, टर्पेनॉइड्स, इसेन्शियल ऑइल, टॉक्झिन्स आणि लेक्टिन्स. ओके, सो आता हे मी तुम्हाला पुढे एका स्लाइडच्या थ्रू एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिलं सेकंडरी मेटाबोलाइट्स काय आहे तर मायक्रोमॉलिक्युल्सचा सेकंड टाईप आहे. फर्स्ट टाईप काय होता लिपिड आणि सेकंड टाईप काय आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स. आता बेसिकली याला लक्षात ठेवायचं झालं तर तुम्ही याला डिफेन्स या शब्दाने लक्षात ठेवू शकता. कसं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, सपोज ह्युमन बिंग आहे आणि ह्या ह्युमन बिंगवरती अटॅक झाला तर ह्युमन बिंग काय करेल बघत बसणार आहे का नाही, तर तो काय करेल डिफेन्स करणार आहे स्वतःहून. ओके, का कारण आपल्याला तेवढं समजतं, आपल्याकडे ब्रेन डेव्हलप झालेलं आहे, आपल्याला कळतं की आपल्यावरती अटॅक होतोय तर आपण डिफेन्स केला पाहिजे. पण तेच जर तुम्ही प्लांट्स, फंगी आणि बॅक्टेरियामध्ये बघितलं तर ह्यांना माहिती नसतं किंवा हे फिजिकली जाऊन डिफेन्स नाही करू शकत. म्हणून नेचरनी काय केलंय तर ह्यांच्यामध्ये नॅचरल डिफेन्सचा फॉर्म्युला टाकलेला आहे. म्हणजेच काय तर प्लांट्स, फंगी आणि बॅक्टेरियामध्ये हे सेकंडरी मेटाबोलाइट्स सिक्रीट होत असतात. आता बेसिकली हे सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजेच काय तर केमिकल्स आहेत. केमिकल कोणते कोणते तर अल्कलॉइड्स, फेनॉलिक्स, टर्पेनॉइड्स आणि टॉक्झिन्स किंवा लेक्टिन्स. ओके, सो हे सगळे काय आहेत केमिकल्स आहेत आणि हे कोणामध्ये तयार होत असतात तर प्लांट, फंगी आणि बॅक्टेरियामध्ये. कशासाठी तर फॉर डिफेन्स, अट्रॅक्शन ऑर कॉम्पिटिशन. आता डिफेन्स म्हणजेच मी सांगितलं की ज्या वेळेला सपोज एखादं प्लांट आहे आणि त्या प्लांटला खाण्यासाठी एक हार्बिओरस ॲनिमल आलाय. ओके, सो त्या प्लांटमध्ये भरपूर सारे लीफ त्यांनी खाऊन टाकले तर थोड्या वेळाने ते प्लांट काय करणार आहे तर अल्कलॉइड सिक्रीट करायचं सुरुवात करेल. म्हणजेच केमिकल अल्कलॉइड नावाचं केमिकल सिक्रीट करेल ज्याच्यामध्ये काय होणार आहे जर ते झाड कॉफीचं असेल तर त्याच्यामध्ये कॅफिन प्रोड्यूस होणार आहे. जर ते टोबॅकोचं झाड असेल तर त्याच्यामध्ये निकोटीन प्रेझेंट होणार आहे. टोबॅकोचाच दुसरा टाईप आहे मॉर्फिन. सो हे सगळे केमिकल सिक्रीट व्हायला सुरुवात होते. आता हे सगळे केमिकल जर तुम्ही बघितलेत तर ह्याचा टेस्ट कशी असते बिटर असते, कडू असते. सो तो जो ॲनिमल आलेला आहे त्या प्लांटला खाण्यासाठी त्याला हळूहळू ते प्लांट कसं लागायला लागणार आहे कडू लागायला लागणार आहे आणि मग तो तिथून त्या प्लांटला सोडून पुढे निघून जाणार आहे. सो हे काय झालं तर त्या प्लांटने स्वतःला डिफेंड केलेलं आहे. ओके, कोणापासून हार्बिवरस ॲनिमलच्या अटॅकपासून. ओके, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे फेनॉलिक्सचं. फेनॉलिक्समध्ये काय येतं फ्लॅवेनॉइड्स किंवा टॅनिन्स. ओके, सो हे काय आहेत तर अँटीऑक्सिडंट आहेत, UV प्रोटेक्शन मिळतं आणि परत हे डिफेन्ससाठी सुद्धा यूज केले जातात किंवा हे डिफेन्ससाठी सिक्रीट केले जातात. ओके, सो अँटीऑक्सिडंट कशासाठी सपोज एक ट्री आहे आणि त्याच्या किंवा फंगी आहे तर त्या फंगीला काही डिसीज झाला आहे ओके आतमधून तर ती काय करणार आहे हे फेनॉलिक्स जे आहेत ते सिक्रीट करेल आणि ते हळूहळू त्याला अँटीबॉडीजसारखं किंवा अँटीऑक्सिडंटसारखं काम करेल. किंवा UV प्रोटेक्शन मिळतं. UV प्रोटेक्शन म्हणजेच काय सनलाईटकडून जे हार्मफुल रेज येतात त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळतं. ओके, आणि डिफेन्ससाठी सुद्धा यूज केलं जातं. त्यानंतर आहेत टर्पेनॉइड्स. सो टर्पेनॉइड्स म्हणजेच काय तर मिथेनॉल, लिमोनेन, इसेन्शियल ऑइल्स हे सगळे कोणामध्ये येतं टर्पेनॉइड्समध्ये. आता हे जर इसेन्शियल ऑइल, मिथेनॉल वगैरे तुम्ही जर बघितलं तर त्याचा जो स्मेल असतो तो स्ट्रॉंग स्मेल असतो. म्हणजेच त्याच्यातून एक खूप स्ट्रॉंग स्मेल तयार होत असतो. सो हा स्मेल कशासाठी उपयोगी पडतो प्लांट्सना किंवा फंगीला किंवा बॅक्टेरियाला तर पॉलिनेटर्स अट्रॅक्ट करण्यासाठी. आता हे स्पेशली प्लांट्समध्ये आपण म्हणू शकतो. तुम्हाला माहिती आहे प्लांट्सच्या रिप्रोडक्शनमध्ये पॉलिनेशनची प्रोसेस जी आहे ही सगळ्यात महत्त्वाची असते. ओके, पॉलिनेशन म्हणजेच काय तर मेल गॅमेट ज्या वेळेला फिमेल गॅमेटकडे जात असतो तर त्या ट्रान्सपोर्टेशनच्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन म्हणतो. आणि हे पॉलिनेशन करण्यासाठी काही बर्ड्स त्यांना मदत करतात किंवा कधी हवा मदत करते. हे सगळे एजंट आहेत पॉलिनेशनचे, जसं की बर्ड आहे, बटरफ्लाय आहे, वॉटर आहे, एअर आहे. या सगळ्याच्या मदतीने मेल गॅमेट फिमेल गॅमेट्सपर्यंत पोचू शकतात. ओके, सो अशा वेळेला बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. एक झाड आहे आणि त्याच्यावरती भरपूर सारी फुलं तयार झालेत तर ती फुलं बघून बटरफ्लाय अट्रॅक्ट होतात. आता आपल्याला काय वाटतं ते फुलांकडे बघून बटरफ्लाय अट्रॅक्ट झालेत पण तसं नाही आहे. तर ते प्लांट काय करतं ज्यावेळेला त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची फेज येतो त्यावेळेला ते प्लांट टर्पेनॉइड्सचे केमिकल सिक्रेट करायला लागतात. आता ह्याचा स्मेल इतका स्ट्रॉंग असतो की बटरफ्लायसारखे ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांना पॉलिनेशनसाठी मदत करतात. ओके, नेक्स्ट आहेत टॉक्झिन्स आणि लेक्टिन्स. हे काय करतात तर प्रोटेक्ट अगेन्स्ट हार्बिओरस. आता मगाशी जसं सांगितलं की हार्बिओरस ॲनिमल्स ज्या वेळेला ट्रीला खायला येतात त्यावेळेला
ते काय करतात, अल्कलॉइड सिक्रेट करतात. तसंच ते टॉक्झिन्स आणि लेक्टिन्ससुद्धा सिक्रेट करतात, ज्याच्यामुळे हार्बिवरस ॲनिमल्स त्यांना सोडून जातात. सो अशा पद्धतीने हे सेकंडरी मेटाबोलाइट्स जे आहेत ते काम करत असतात. ओके, सो बेसिकली हे काय आहेत, केमिकल आहेत स्वतःला डिफेंड करण्यासाठी. ओके, सो आता आपण काय करूया, थोडंसं पुन्हा रिवाईज करायचा प्रयत्न करूया ह्या चार्टला. सगळ्यात पहिलं बायोमॉलिक्युल्स म्हणजेच काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जे सेल्स आहेत त्या सेलच्या आतमध्ये जे केमिकल एलिमेंट आहेत त्याला आपण बायोमॉलिक्यूल म्हणतो. सो हे जे केमिकल एलिमेंट आहेत त्याला मेनली 2 टाईप्समध्ये डिवाइड केलं आहे. एक आहे ऑर्गॅनिक आणि दुसरा आहे इनऑर्गॅनिक. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑर्गॅनिकवाले शिकलेलो आहोत. ओके, सो ऑर्गॅनिकचे पुन्हा पुढे 2 टाईप्स केले, मॅक्रोमॉलिक्युल्स आणि मायक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्सचं वजन 1000 डेल्टॉनपेक्षा ग्रेटर असतं, मायक्रोमॉलिक्युल्सचं वजन 1000 डेल्टॉनपेक्षा कमी असतं. मॅक्रोमॉलिक्युल्सचे 3 टाईप आहेत, पॉलिसॅकराइड्स, पॉलिपेप्टाइड्स आणि पॉलिन्यूक्लिओटाइड्स. पॉलिसॅकराइड्स मी सांगितलं, एस वरून लक्षात ठेवायचं, दे आर सिम्पल शुगर्स. म्हणजे काय, शुगरचे भरपूर सारे मोनोसेक्राइड्स एकत्र येऊन पॉलिसॅकराइड्सची चेन तयार होते. नेक्स्ट आहे पॉलिपेप्टाइड्स. पेप्टाइड्स म्हणजेच काय, प्रोटीन लक्षात ठेवायचं आहे, पी वरून. प्रोटीन्सवरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, अमिनो ॲसिड्स, कारण अमिनो ॲसिडपासूनच प्रोटीन्स तयार होतात. सो इथे काय होतं, भरपूर सारे अमिनो ॲसिड्स एकत्र येतात आणि एक पॉलिपेप्टाइडची चेन तयार होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटीन्स म्हणतो. ओके, पॉलिन्यूक्लिओटाइड्समध्ये काय होतं, भरपूर सारे न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात आणि एक नवीन पॉलिन्यूक्लिओटाइडची चेन तयार होते जी खूप मोठी असते आणि त्यालाच आपण DNA आणि RNA म्हणतो. ओके, नेक्स्ट आहेत मायक्रोमॉलिक्युल्स. मायक्रोमॉलिक्युल्समध्ये 2 टाईप्स झाले, लिपिड्स जे आहेत वॉटर इनसोल्युबल, पाण्यात टाकले की विरघळत नाहीत. मग ह्याच्यावरून लगेच लक्षात ठेवायचं फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल. फॅटी ॲसिड्सचे पुन्हा 2 टाईप, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेडमध्ये कार्बनचा सिंगल बॉन्ड असतो, अनसॅच्युरेटेडमध्ये कार्बनचा डबल बॉन्ड असतो. ओके, ग्लिसरॉलचं मी सांगितलं तुम्हाला एक्झाम्पल, ग्लिसरीन म्हणू शकतो आपण. ओके, त्यानंतर मायक्रोमॉलिक्युलचा 2nd टाईप आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स. हे बेसिकली कशासाठी उपयोगी असतात, तर प्लांट्स, बॅक्टेरिया किंवा फंगीला डिफेन्स करण्यासाठी. ओके, सो त्याच्यामध्ये येतात अल्कलॉइड्स, त्यानंतर फेनॉलिक्स, टर्पेनॉइड्स, इसेन्शियल ऑइल्स, टॉक्झिन्स आणि लेक्टिन्स. ओके, सो हे झाले सेकंडरी मेटाबोलाइट्सचे केमिकल्स. सो अशा पद्धतीने आपला ऑर्गॅनिकवाला जो पार्ट आहे ट्री डायग्राममधला तो आपण कंप्लीट केलेला आहे. अजून भरपूर आपल्याला ह्याच्यामध्ये डीपमध्ये जायचं आहे. आत्ता हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आज तुम्हाला काय करायचं आहे, ऑर्गॅनिकचा जो टाईप आहे हा ट्री डायग्राम तुम्ही स्वतःहून ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं बघून ड्रॉ करा. जर तुम्हाला डायरेक्ट माझा व्हिडिओ बघून समजलं असेल तर तुम्ही डायरेक्ट न बघता सुद्धा ड्रॉ करायचा प्रयत्न करा. जर नसेल जमत तर तुम्ही पहिलं बघून ड्रॉ करा. स्वतःहून बोलायचा प्रयत्न करा. मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं तसं स्वतःला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करा आणि मग तुम्हाला हे आपोआप लक्षात राहणार आहे. ओके, 1-2 वेळा तुम्ही जर ही डायग्राम न बघता काढली तर तुम्ही ही डायग्राम कधीच विसरणार नाही. ओके, आणि ही जर डायग्राम लक्षात राहिली तर तुम्हाला पुढचं मग पॉईंट्स स्वतःहून मनाने लिहू शकता तुम्ही. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, ऑर्गॅनिकमध्ये जे मॅक्रोमॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये जो फर्स्ट टाईप आहे पॉलिसॅकराइडचा, तर हे जे शुगर आहेत, हे शुगर म्हणजेच काय आहे तर कार्बोहायड्रेट्स आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, कार्बोहायड्रेट्सबद्दल शिकणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला. आणि आता एक नवीन ऑप्शन आलेलं आहे हे हाईपचं. तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. त्याच्यामुळे माझं चॅनल ग्रो होण्यासाठी मला सपोर्ट मिळणार आहे. सो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.